आपल्यासोबत आता एक महिला कीर्तनकार, युवा कीर्तनकार शिवलीला पाटील ताई आहेत. ताई, काय सांगाल, आज तुम्ही आनंदित आहात? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा हा प्रस्थान सोहळा, आम्ही कीर्तनाची परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा, ज्या आशीर्वादाने आणि ज्यातून मूळ आहे, म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, हे वारकरी संप्रदायाचा पाया ज्या विश्वमाऊलींनी रचला, त्यांचा आज हा प्रस्थान सोहळा. एका वचनावर जर लाखो वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत असतील तर काय सद्भाग्य असेल त्या परंपरेचं, त्या वारकऱ्याचं. ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, योगियांचं योगी म्हणतात. मला माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी. मला जर काय आवडत असेल तर ती फक्त पंढरीची वारी आहे. आणि हे जर ज्ञानोबारायांच्या मुखातून आहे. ज्ञानोबाराय म्हणजे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान, ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानोबाराय. आणि त्या ज्ञानोबारायच्या परंपरेला सांगतात, ती परंपरा जर आम्ही जोपासायची ताकद ठेवतो तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा प्रत्येक वारकरी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माऊली त्याच आत्मीयतेनं आणि त्याच विश्वासानं, जिथे मागे पुढे उभा आहे संभाळीत आली आघात निवाराया, ह्या विश्वासाने ही पंढरीची वारी करतो. आणि या वारीचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी ही वारी पायी करावी, ही वारी कायिक वाचिक मानसिक करावी आणि ही वारी एकदा तरी आयुष्यात अनुभवावी, ही प्रत्येकाला विनंती आहे. आणि मी कीर्तनकार म्हणून मी शिवलीला पाटील सगळ्याला आव्हान करेल की आयुष्यात जर तुम्हाला माणसाचा देव होताना पाहायचं असेल तर एकदा पंढरीची वारी करावी. तुम्ही एक तरुण कीर्तनकार आहात म्हणून हा प्रश्न विचारते की युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? युवकांनीच परमार्थ करावा. कारण माझं ज्ञानोबाराय सांगतात, एकदा लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटत नाही. अगदी तसंच एकदा जीवनाचं राख झाली की ती पुन्हा पेट घेत नाही आहे. म्हणून साधं आहे माझं, आपण देवाला फुलं वाहताना कायम ताजी फुलं वाहतो, शिळी फुलं वाहत नाही. मग थोडा विचार करावा, देवाला फुलंसुद्धा ताजी वाहतो, मग हरिपाठ भजन वारकऱ्यांनी कुठल्या करावं. मोठ्या माणसांनी परंपरा लहानांच्या खांद्यावर द्यावी आणि ती परंपरा पेलवायची या युवकांनी. कारण जे शिक्षण आम्ही आज घेतो, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. तुम्ही जे आज शिकताय ना, ते 750 वर्षापूर्वी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. आणि हा ग्रंथ जर या युवकांपासून लांब राहत असेल तर हे युवकांचं दुर्दैव आहे. आणि ज्ञानेश्वरी जर पदरात पडत असेल तर हे या तरुण पिढीचं सौभाग्य आहे की आम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळतात. म्हणून ज्ञानोबा तुकोबा हे तरुण वयातच कळावे. महाराज सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तो शोभून हरी कीर्तनातच दिसतो. आणि ज्याला याची साथ लाभली त्याला यशाची काळजी करायची गरज नाही, परमात्मा ते पदरात टाकतो. खूप खूप धन्यवाद ताई. तर या होत्या शिवलीला पाटील ताई, ज्यांनी तरुणांनी भावार्थ करावा या आशाचा एक संदेश तरुणांना दिलाय. तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी.